ही माझी क्लास 12ची मार्कशीट आहे। आता पर्सेंटेज किती होते तर 94% मला क्लास 12मध्ये HSC बोर्ड्समध्ये मिळाले होते। फिजिक्समध्ये 86 होते, केमिस्ट्री 92 मार्क्स होते, मॅथमॅटिक्समध्ये 99 मार्क्स होते आणि बायोलॉजीमध्ये 100 मार्क्स होते आणि मराठी आणि इंग्लिश बघाल तर मराठीमध्ये 90 मार्क्स होते आणि इंग्लिशमध्ये 94 मार्क्स होते। ओव्हरऑल पर्सेंटेज 94% होते। आता म्हणाले की फक्त बोर्ड्सवरतीच फोकस केला होता का? हे बोर्ड्सचं झालं। CETमध्ये 99.07 पर्सेंटाईल होते। आता तुम्ही म्हणाल की इतके मार्क्स आणि इतके पर्सेंटेज हा सांगतोय, मग यानं कोणती स्ट्रॅटेजी फॉलो केली होती? खरं तर आजच्या या व्हिडिओमध्ये म्हणजे आता ऑक्टोबर महिना स्टार्ट होतोय, आज आहे विजयादशमी। आजपासून जर तुम्ही या स्ट्रॅटेजी आणि जे काही तुम्हाला प्लॅन मी आता सांगितलेला आहे तो जर फॉलो केला तर नक्कीच एक बोर्ड एक्झाममध्ये चांगलं पर्सेंटेज तुम्हाला सुद्धा मिळू शकतं। सगळ्यांना काय वाटतं की CET, JEE, नीट या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सवरती फोकस करणं खूप गरजेचं आहे आणि ते बरोबरही आहे, परंतु जर तुम्ही विचार करा, जर तुम्ही ज्यावेळी 4th इयर इंजिनिअरिंगमध्ये जर गेलात आणि त्याच्यानंतर तुम्ही प्लेसमेंटला अपेअर होणार असाल तर कंपनीचा पहिला क्रायटेरिया काय असतो की आम्हाला 12th बोर्ड्समध्ये इतके पर्सेंटेज प्लस जास्त असलेली मुलं हवीत। ठीक आहे, सेम सिच्युएशन तुम्ही जर बोर्ड म्हणजे जर MBA किंवा गेटसाठी प्रिपरेशन करत असाल तर त्यासाठी लागते। याचाच अर्थ काय, बोर्ड्स एक्झामकडला तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, नीट असू देत, CET असू देत, JEE असू देत, प्रत्येक एक्झामचा बेस जो थेरोटिकल कन्सेप्ट आहे त्या सगळ्या बोर्ड्सवरती आहेत। त्यामुळे ज्या विद्यार्थ्याच्या बोर्ड्सच्या कन्सेप्ट चांगल्या असतील, ज्याची थिअरी चांगल्या आहेत, त्याला CETचे MCQ सॉल्व्ह करायला काहीही अवघड नाही आहे। तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके। आजचा हा व्हिडिओ बनवतोय तर ऑक्टोबरपासून जर तुम्ही स्टार्ट केलं, म्हणजे मी काय अज्यूम करतोय, एका मुलाने काहीही अभ्यास स्टार्ट नाही केला बोर्ड एक्झामसाठी, जर त्याने ऑक्टोबर महिन्यापासून मी जो प्लॅन आत्ता दिला आहे तो जर फॉलो केलात तर नक्कीच बोर्ड एक्झाममध्ये 90+ तुम्ही आरामात मिळवू शकतात। फक्त तुम्हाला दोन गोष्टींची गरज आहे। एक म्हणजे काय, CETवरतीच आपला मेन फोकस असणार आहे, पण त्याच्यासोबत एक स्मार्ट वर्क करून बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा व्यवस्थित स्कोअर करायचा आहे पहिलं, आणि दुसरं आहे ते म्हणजे काय, थोडी डिसिप्लिन। असं नाही आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी कोचिंगवरच डिपेंड राहताय। कोचिंगवाले काय करतात, म्हणतात बोर्ड एक्झामचा जो सिलेबस आहे तो शेवटच्या महिन्यात कव्हर करूया, परंतु असं नाही आहे। शक्य तेवढ्या लवकर बोर्ड एक्झामचा सुद्धा सिलेबस आपल्याला कव्हर करायचा आहे आणि CETची न्यूमरिकल्स प्रॅक्टिस करून आपल्याला ती सुद्धा करायची आहे। तर पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार, सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला। आजपासून मी माझ्या चॅनलवरती बोर्ड एक्झामसाठी जी व्हिडिओ सिरीज आहे ती स्टार्ट करतोय। खरं तर आज विजयादशमी आहे, सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा। आजपासून हे व्हिडिओ स्टार्ट होणार। तुम्हाला काय करायचं आहे, फक्त मी जे काही प्लॅन्स सांगतोय, मी जे केव्हा कोणते चॅप्टर सांगतोय ते व्यवस्थित कव्हर करायचे आहेत आणि मी दिलेले टार्गेट्स त्या महिन्यामध्ये कंप्लीट करायचे आहेत, जेणेकरून बोर्ड एक्झामपर्यंत पूर्ण तुमचा सिलेबस कव्हर करून घेणं, तुमचं रिव्हिजन कव्हर करून घेणं, या सगळ्या गोष्टी मी कंप्लीट करून घेईन। ठीक आहे, तर आता माझ्या चॅनलवरती तुम्हाला कोणता कंटेंट बनणार, एक म्हणजे काय, स्ट्रॅटेजीज व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील HSC आणि MHT CET साठी। दुसरं आहे ते म्हणजे काय, तर आपल्याला चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे मी तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रोव्हाइड करणार, त्यामुळे प्रत्येक चॅप्टरचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला माझ्याकडून प्रोव्हाइड केले जातात। तिसरं आहे ते म्हणजे काय, CET साठी फॉर्म्युला शीट्स आणि त्यांचे सोल्युशन्स सुद्धा, म्हणजे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन CET साठी सुद्धा आहेत ते सुद्धा केलेले आहेत। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट गोष्ट एवढं लक्षात ठेवा की चॅनलवरती रेग्युलर गायडन्स तर तुम्हाला मिळणार आहे। तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण का हे खूप गरजेचं आहे की तुम्हाला जेवढे काही जो काही ऑडियन्स असेल तर माझ्या चॅनलवरती जो काही बेस्ट कंटेंट आहे तो तुम्हाला नक्कीच मिळेल। तर आता येतो पहिल्या टॉपिकवरती की आपल्याला या महिन्याचं प्लॅनिंग काय असणार आहे। पहिली गोष्ट म्हणजे काय, तर आपल्या ऑक्टोबर महिन्याचं प्लॅनिंग काय, आपल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला हाय वेटेज चॅप्टर जे बोर्ड्सचे आहेत ते कव्हर करायचे। म्हणजे हाय वेटेज चॅप्टर म्हणजे ज्यांचं वेटेज खूप जास्त आहे ते सगळे तुम्हाला कव्हर करायचं। आता मी काय केलंय, ऑक्टोबर महिन्यासाठी प्लॅन पहिला काय काय, तर फिजिक्सचे तुम्हाला 4 चॅप्टर्स कव्हर करायचे। कोणते कव्हर करायचे ते मी पुढे सांगतो, किंवा जर ते चॅप्टर्स कव्हर झाले असेल तर तुम्ही दुसरेही चॅप्टर्स तुम्ही पिकअप करू शकता। तर फिजिक्ससाठी तुम्हाला 4 चॅप्टर्स कव्हर करायचे। दुसरं आहे ते म्हणजे केमिस्ट्रीसाठी तुम्हाला 5 चॅप्टर्स यावेळी ऑक्टोबरमध्ये कव्हर करायचे आणि मॅथमॅटिक्समध्ये 5 चॅप्टर, आणि बायोलॉजीमध्ये जर तुमचा बायोलॉजी असेल तर बायोलॉजीसाठी तुम्हाला 5 चॅप्टर्स कव्हर करायचे। आता इंग्लिश किंवा मराठी जे तुमचे लँग्वेजचे सब्जेक्ट आहेत, मध्ये कोणतेही असू देत, किंवा IT असेल, कॉम्प्युटर सायन्स असेल, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या सब्जेक्टसाठी जो तुम्हाला वेळ आहे तो वीकेंडला किंवा सॅटर्डे किंवा संडे ज्यावेळी तुमचं रिव्हिजन चालू असतं त्यावेळी या 2 सब्जेक्ट्सला वेळ द्यायचा आहे। मग या सब्जेक्ट्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक तर तुम्ही काय करू शकता, तर रिव्हिजन करू शकता। दुसरी
गोष्ट म्हणजे त्या इंग्लिश किंवा मराठीचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर्स असेल ते सगळे गो थ्रू जायचं आहे, रायटिंग स्किल्स वगैरे असतील त्यांच्यावरती फोकस करायचं आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे जे प्लॅनिंग आहे या ऑक्टोबर महिन्याचं ते तुम्हाला समजलं असेल. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी यांचे किती चॅप्टर्स कव्हर करायचं हे टार्गेट तुम्हाला समजले असेल. ठीक आहे, आता मी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये काय केलं आहे, जो रिमेनिंग चॅप्टर्स आहेत ते कसे कव्हर करायचे ते सांगेल. त्यानंतर जानेवारीमध्ये प्रॅक्टिकल एक्झाम्स प्लस आपला रेप्टोर जो सिलेबस आहे त्याला कव्हर करून घेईल आणि फेब्रुवारीमध्ये फायनल रिव्हिजन आणि तुमचं एक्झाम या दोन गोष्टींवरती मी फोकस करेल. ठीक आहे, जेणेकरून या तिन्ही गोष्टी म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी इथपर्यंत तुमचा सिलेबस जेणेकरून सगळा सिलेबस कव्हर होईल. हे होतं आता मंथली प्लॅन. आता तुम्हाला चॅप्टर्स कसे कव्हर करायचे त्याबद्दल थोडक्यात सांगतो. तर फिजिक्ससाठी जर बघाल, हे जे मी आता स्क्रीनवरती दाखवतोय हे कंप्लीट आहे ओव्हरऑल वेटेज, प्रत्येक चॅप्टर ऑफिशियल वेटेज आहे बोर्ड एक्झामचं. ठीक आहे, तर या महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला 4 चॅप्टर्स कव्हर करायचे आहेत. एक आहे रोटेशनल डायनॅमिक्स, दुसरा आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, तिसरा आहे केटीजी अँड रेडिएशन आणि चौथा आहे थर्मोडायनॅमिक्स. हे 4 चॅप्टर्स तुमचे या ऑक्टोबर महिन्यामध्ये कव्हर झाले पाहिजे. आता आहे केमिस्ट्रीसाठी मी ठरवलं आहे की तुम्हाला या महिन्यामध्ये 5 चॅप्टर्स कव्हर करायचे आहेत. एक आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्स, दुसरा आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री, तिसरा एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18, त्यानंतर चौथा आहे तो म्हणजे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन आणि 9वा आहे 5वा आहे तो आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. इतके चॅप्टर्स तुम्हाला केमिस्ट्रीला कव्हर करायचं आहे. याचं जे वेटेज आहे ते साईडला दिलेलं आहे, ऑफिशियल वेटेज आहे तेच तुम्हाला फॉलो करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मॅथ्समध्ये काय करायचं आहे, मॅथ्समध्ये मी पार्ट 1 वरती या महिन्यामध्ये फोकस करतोय. याच्यामध्ये तुम्हाला मॅथमॅटिकल लॉजिक, मॅट्रायसेस, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, वेक्टर्स अँड लाईन अँड प्लेन एवढ्या टॉपिक्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत. आय होप तुम्हाला कोणते टॉपिक्स कव्हर करायचे ते ऑक्टोबरमध्ये ते समजलं असेल. त्यानंतर आता जर त्या विद्यार्थ्यांचा बायोलॉजी सब्जेक्ट असेल तर बायोलॉजीसाठी फर्स्ट 5 चॅप्टर्स तुम्हाला पिकअप केलेत. पहिले 5 चॅप्टर्स तुम्हाला बायोलॉजीला पिकअप करायचे. यांचे जे वेटेज आहे ते तुम्हाला दिलेलं आहे, कारण का हाय वेटेज चॅप्टर्स मला आधी कव्हर करून घ्यायचे आहेत आणि नंतर जे मीडियम आणि लो वेटेजचे चॅप्टर्स आहेत ते आपण नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये कव्हर करून घेऊया. ठीक आहे, आय होप तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय की बोर्डसाठी प्रिपरेशन कशी करायची आहे किंवा सिलेबस कसा कव्हर करायचा आहे. आता उदाहरण सांगतो, तर मॅथमॅटिक्ससाठी तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे. जर चांगले 90+ मॅथमॅटिक्स हवेत तर मी काय केलं आहे, मॅथमॅटिक्स सांगितले 5 चॅप्टर्स तुम्हाला ऑक्टोबरमध्ये कव्हर करायचे. मग ते 5 चॅप्टर तुम्ही कधीही कव्हर करा, परंतु ऑक्टोबरमध्ये ते 5 चॅप्टर्स कव्हर झाले पाहिजेत. ठीक आहे, आता मॅथमॅटिक्समध्ये लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर 5 चॅप्टर्स मी तुम्हाला सांगितलं. मग या 30 दिवसामध्ये अप्रॉक्सिमेटली 4 दिवस सुट्टीच्या बाजूला केले तर अप्रॉक्सिमेटली 25/5 म्हणजे तुम्हाला प्रत्येक चॅप्टरला कमीत कमी 5 दिवस मिळतात. मग तो चॅप्टर कधी कव्हर करायचे तुमचं तुम्ही ठरवा, कारण का तुम्हाला सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. कोचिंग असेल, CET असेल आणि त्यानंतर बोर्ड्सवरती फोकस करायचा आहे. मॅथमॅटिक्समध्ये लक्षात ठेवा पहिली आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती आहे वन शॉट लेक्चर्स. तुम्ही ते क्लासचे नोट्स वापरा, वन शॉट लेक्चर्स वापरा, रेकॉर्डेड लेक्चर्स वापरा, तुमच्या ट्युशनचे टीचर असेल त्यांच्या नोट्स वापरा आणि त्याच्यामधून तुम्हाला थिअरी कव्हर करायची आहे. त्यासाठी हे तो वन शॉट लेक्चर्स. दुसरं गोष्ट आहे ती म्हणजे काय, तर तुम्हाला टेक्स्टबुकमधली मॅथमॅटिक्सची सगळी सॉल्व्ड एक्झाम्पल्स कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, तिसरं आहे ते म्हणजे काय, लास्ट 4 इयर्सचे जे PYQs आहेत मॅथ्सचे ते सॉल्व्ह करायचे आहेत आणि जर टाईम मिळाला तर तुम्हाला एक्सरसाइज कंप्लीट करायचा आहे. लक्षात ठेवा मॅथमॅटिक्समध्ये पहिली प्रायोरिटी याला असणार आहे तुमच्या वन शॉट लेक्चर्समध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला थिअरी कव्हर करायचे. दुसरं आहे ते म्हणजे काय, तर टेक्स्टबुकमधली जी सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत त्यांना द्यायचे आहे. तिसरं आहे तुमचे PYQs आणि चौथं आहे जर तुम्हाला टाईम मिळाला तर तुम्ही एक्सरसाइज सॉल्व्ह करू शकता. जर तुम्ही फर्स्ट 3 गोष्टी जर कव्हर केल्यात तर तुम्हाला चौथ्या एक्सरसाइजवरती जास्त फोकस करायची गरज नाही आहे. ठीक आहे, आता फिजिक्स आणि केमिस्ट्रीला तुम्हाला काय करायचं आहे, एक म्हणजे काय, फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये पहिली गोष्ट सेम आहे. तुम्हाला तुमच्या थिअरॉटिकल कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी वन शॉट लेक्चर्स यूज करू शकता. पहिली प्रायोरिटी त्याला दिली पाहिजे. वन शॉट लेक्चर्स किंवा रेकॉर्डेड लेक्चर तुमच्या टीचर्सने दिलेले नोट्स यांना फोकस करा. दुसरं आहे ते म्हणजे काय, आता सेकंड प्रायोरिटी इथे बदलते. दुसरं आहे तुम्हाला लास्ट 4 वर्षाचे PYQs फिजिक्स आणि केमिस्ट्रीला करायचे आहेत. म्हणजे तुम्ही टार्गेट पब्लिकेशनमधून करा किंवा कुठलेही करा, त्यामुळे ही सेकंड प्रायोरिटी आहे. तिसरी आहे ती म्हणजे काय, टेक्स्टबुकमधली जी सॉल्व्ड न्यूमरिकल्स वगैरे आहेत त्यांना फोकस करायचा आहे. आणि चौथं आहे ते म्हणजे एक्सरसाइज, जो काही रिमेनिंग एक्सरसाइज असेल त्याला फोकस करायचं. म्हणजे लक्षात ठेवा जर या 3 पहिल्या गोष्टींवरती जर फोकस केला तर चौथ्या एक्सरसाइज तुम्हाला डिफिकल्ट जाणार नाही. वेळ असेल तर करा. पहिल्यांदा लक्षात ठेवा मेन जो फोकस आपला असणार आहे तो वन शॉट लेक्चर्समध्ये थिअरी कव्हर करायचे, दुसरं PYQs सॉल्व्ह करायचे आहेत. या 2 गोष्टी झाल्या पाहिजेत फिजिक्स आणि केमिस्ट्री. आणि व्हॉट अबाउट बायोलॉजी, तर बायोलॉजीसाठी काय, तर बायोलॉजीसाठी शक्य तेवढं डीप लेक्चर्स बघणं गरजेचं आहे. वन शॉट लेक्चर्समध्ये कव्हर करा, PYQs आणि तुमचा जो एक्सरसाइज असेल त्याची प्रॅक्टिस करा. आणि त्यानंतर लक्षात ठेवा बायोलॉजीसाठी सगळ्यात गरजेचं आहे मॅक्सिमम रिव्हिजन. मी बायोलॉजीमध्ये 100 मार्क्स स्कोर केले होतं, तर सगळ्यात मास्टर की काय होती तर रिव्हिजन, ज्याच्या थ्रू सगळ्यात मला जास्त फायदा झाला होता. ठीक आहे,
आता येतो सगळ्यात महत्त्वाच्या आणि मास्टर स्टेप्स कोणत्या आहेत. एक लक्षात ठेवा, मोस्टली इम्पॉर्टंट आहे हे तर मी सांगितलं की चॅप्टर कोणते कव्हर करायचे आणि कसे कव्हर करायचे. तर ऑक्टोबरचा तुम्हाला सिलेबसमध्ये आता सगळ्यात महत्त्वाची बोर्ड एक्झामसाठी आहे ती म्हणजे काय, रिव्हिजन. लक्षात ठेवा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय तुम्ही किती सिलेबस कव्हर केला आहे याच्यापेक्षा जो सिलेबस तुम्ही कव्हर करताय तो किती वेळा रिवाईज करताय ते खूप गरजेचं आहे. त्यामुळे रिव्हिजनचा तुमचा प्लॅन काय असला पाहिजे. पहिली गोष्ट काय, तर तुम्ही मंडे टू सॅटरडे असेल किंवा मंडे टू फ्रायडे, ओके, इतक्या वेळामध्ये तुम्हाला तुमचा सिलेबस जास्तीत जास्त कव्हर करायचा आहे. आणि 2 दिवस जे आहेत सॅटरडे आणि संडे, या 2 दिवसामध्ये तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे. म्हणजे जेवढा काही सिलेबस कव्हर केला आहे त्याच्या पटकन तुम्ही रिव्हिजन करा. का रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. कारण का मला माहिती आहे की खूप थेरम्स वगैरे प्रूव्ह करायचे असतील, फॉर्म्युलाज वगैरे डिराईव्ह करायचे असतील, मग ते रिव्हिजन केल्याशिवाय लक्षात राहणारच नाही आहे. मग शक्य तेवढं रिव्हिजनवरती फोकस करा. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर आपल्याला HSC आणि MST CET या दोन्ही गोष्टींमध्ये बॅलन्स करायचा आहे. मग आता तुमचा फोकस कशावरती असला पाहिजे, आपला मेन फोकस जो असला आहे तो CET वरच आहे, परंतु HSC वरती सुद्धा तुम्हाला तितकंच फोकस करणं गरजेचं आहे. उगाच शेवटच्या दिवसांमध्ये वन शॉट लेक्चर्समधून इम्पॉर्टंट क्वेश्चन्समधून फक्त बोर्ड्समध्ये कव्हर करतो आणि त्यामुळे गेल्या वर्षी जर रिझल्ट बघाल तर भरपूर मुलांना म्हणावं तितकं पर्सेंटेज मिळालेलं नाही आहे. त्यामुळे काळजी घ्या की आत्तापासून थोडाफार अभ्यास कराल. मी प्रत्येक चॅप्टरचे इम्पॉर्टंट जे काही क्वेश्चन्स असेल ना ते सगळे तुम्हाला प्रोव्हाइड करेलच. आणखीन आता सगळ्यात इम्पॉर्टंट आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे ती म्हणजे सेल्फ स्टडी. मला माहिती आहे की भरपूर मुलं आता क्लासेसला जात आहेत, त्यांचे कोचिंग आहेत, दिवसभर त्यांना तिकडे जावं लागतं, त्यामुळे सेल्फ स्टडीला तुम्हाला टाईम कमी मिळतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की जेवढं शक्य असेल तेवढी जास्तीत जास्त सेल्फ स्टडी करणं खूप गरजेची आहे. सेल्फ स्टडीमध्ये तुम्ही तुमचं टाईम टेबल व्यवस्थित मॅनेज करा. म्हणजे समजा उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी जर सकाळी 9 ते 5 जर कोचिंगला जात असेल तर उरलेला वेळ तुम्ही कसा युटिलाइज करता हे तुमच्यावरती डिपेंड करतं. मग उरलेल्या वेळेत समजा एक 7 तासांचा वेळ जर तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी मिळत असेल तर या 7 तासांमध्ये तुम्हाला कसं डिवाइड करायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी काय करेल तर या 7 तासापैकी 4 तास मी CET एक्झामसाठी पूर्ण फोकस करेल आणि त्यानंतर जे 3 तास आहेत ते मी काय करेल तर बोर्ड्ससाठी मी फोकस करेल. असं तुमचं टाईम टेबल असलं पाहिजे. लक्षात ठेवा, फक्त CET वरती फोकस होणार नाही. ज्यावेळी तुमच्या थेरोटिकल कन्सेप्ट CET बोर्ड्स एक्झामच्या स्ट्रॉंग असतील त्यावेळीच तुमचे न्यूमेरिकल सॉल्व्ह आहे. त्यामुळे ही काळजी तुम्ही नक्की घ्या, ठीक आहे. आणि जेवढी थिअरी आत्ता तुम्ही स्ट्रॉंग कराल त्याचा फायदा तुम्हाला कधी होणार आहे, ज्यावेळी बोर्ड एक्झाम नंतर CETला डायरेक्ट तुम्ही शिफ्ट होणार त्यावेळी परत त्या थिअरॉटिकल कन्सेप्टवरती फक्त तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे, एक्स्ट्रा काही करायचं नाही. त्यामुळे शक्य तितका आत्ताच वेळ आहे, सगळ्या थिअरॉटिकल कन्सेप्ट स्ट्रॉंग करा. त्याचा उपयोग बोर्डसाठी पण होईल, CET सेटसाठी. आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असेल, ठीक आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा. जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.